हाय हॅलो नमस्कार. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या कोमल लाईफस्टाईल अँड सिविंग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. 2-3 दिवस झालं पावसाने असा धुमाकूळ लावला आहे. या पावसात आमच्या मॅडमला असं काय सुचत आहे. हे बघा आमच्या मॅडमची कशी नाटकं चालू आहे. हाय कर सगळ्यांना हाय बोल ग. हाय. कुठे जायचंय? काय आणायचंय? काय खावा आणायचंय? बिस्किट आहे ना घरात, दुसरं काय आणायचंय? कुरकुरे आणायचे त्यात बघून सांग मला कुरकुरे आणायचे. पाऊस असो नाही तर काय असो लेकरं काय समजून घेत नाही. शेवट तिला जाऊन खवा आणलाच. दुकान तसं जवळच होतं त्याच्यामुळे जाऊन आलं आणि नंतर तिला खेळवत खेळवत ब्लाऊज शिवायला घेतला. तसा ब्लाऊज मी रात्रीच कट करून ठेवला होता, पण स्टिच करणं काही झालं नव्हतं त्याच्यामुळे आता स्टिच करत होते. आणि हा ब्लाऊज पीस इतका पातळ आहे त्यांनी दिलेला आहे शिवायला, पण मलाच कसं तरी वाटत आहे शिवायला, कारण आरपार सगळं दिसत आहे. पण माणसं पैसे वाचवायला जातात पण त्यांना कळत नाही की शिलाई तर तेवढीच द्यायची असते. मग 10-20 रुपये जास्त देऊन ब्लाऊज पीस जर चांगला आणला असता तर काय फरक पडला असता. असो त्यांनी घरातलाच ब्लाऊज पीस दिला होता असं तरी मला वाटतं. आणि तसेही त्या वयाने खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे तिला वयस्कर माणसं याचा जास्त विचार करत नाहीत. असो ज्याचा त्याचा प्रश्न. वाजले 2. इथे मी दिव्याला झोपून घेतलेला आहे आणि माझा राहिलेला अर्धा ब्लाऊज आता मला कम्प्लीट करायचा आहे. तर अर्धा म्हणजे पुढील भाग स्टिच करून झालेला आहे आणि आता फक्त गोट बसवायचा आणि स्लीव जोडायचा राहिलेला आहे. तर फिटिंग करायचं राहिलेलं आहे ते करून घेते. 15-30 मिनिटात ते होईल. आणि नंतर मला एक शॉर्ट पॅन्ट याचे कापड आहे त्याची शॉर्ट पॅन्ट स्टिच करायची आहे. कारण त्याचा मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे. माझ्याकडे कापड शिल्लक होतं साधारण मला वाटतं हे कापड असेल 1 मीटर अर्धा मीटर. तर त्याचं मला स्टिच करायचं आहे. तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्याला व्हिडिओ काढताना विचित्र दिसतं तर मला इथे एक साडीचा पडदा पण तयार करायचा आहे. बघू आज जर ते माझ्याकडून झालं तर ते मी करून घेईल. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला ह्या भिंतीला पण काहीतरी डेकोरेटिव्ह करायचं आहे. तर मला असं वाटतं की इथं पडदा बनवून शिल्लक साडी राहील त्याचा मी एक पडदा छोटासा इथं बनवेल आणि ते खिळा अजून एक खिळा तिथं ठोकेल आणि तो पडदा इथे लावून घेईल जेणेकरून व्हिडिओ काढताना ते जरा चांगलं दिसेल. तर चला आता मी स्टिच करते आणि घरात उजेडच येत नाही कारण बाहेर आभाळ आले पावसामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ पण अंधारातच दिसतो. आणि इथंच खिडकी असते त्यामुळे दिवसा पण मला इथे लाईट ठेवावी लागते चालू. आणि ते असं काय पिशव्या दिसतात तर ह्या पिशव्यात सगळं माझ्या दिव्याचं खेळ आहे. तर म्हणून आता किती पसारा आहे कारण घर छोटं असल्यामुळे भाड्याचं घर असल्यामुळे घरात हे असंच असणार. आणि इथे तुम्ही पाहू शकता दिव्याने किती पसारा करून ठेवलेला आहे. तो पसारा आता मी काही तसंच राहून देते आणि एकदा सगळा पसारा मी 5 वाजता उचलत असते. तर चला आता मी राहिलेला ब्लाऊज स्टिच करते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते. दिव्याला झोपवल्यानंतर लगेच ब्लाऊज शिवायला बसले खरी, पण 2-3 टिपा मारते ना तोवरच मशीनच्या बॉबिनमध्ये दोरा गुंतला. मग काय सगळी मशीन खोलली परत. नंतर त्यातला दोरा काढला आणि तो मशीनचे बॉबिन व्यवस्थित बसवून घेऊन मग नंतर म्हटलं ब्लाऊज जर आता शिवायला बसलं तर काय आपली ती शॉर्ट पॅन्ट शिवून व्हायची नाही, कारण दिव्या पण आधीमध्ये उठत असते. आणि आता ती अंगठा चोखत होती त्याच्यामुळे मी तिला रात्रीपासून अंगठ्याला औषध लावलंय. आणि अंगठा चोखत चोखत ती किती पण वेळ झोपते पण आता अंगठा चोखता येईना त्याच्यामुळे ती सारखी उठत होती. म्हणजे एकदा झोपली तर ती उठत नाही. 2 ते 3 तास चांगली झोप घेते. पण आज ती अर्ध्या तासाला उठत होती कारण तिची झोप होत नव्हती. तिला अंगठा चोखायची सवय असल्यामुळे मग तिला तसंच बळत झोपावं लागत होतं. मग त्याच्यामुळे म्हटलं ब्लाऊज शिवायचा राहून द्यावा आणि पॅन्ट शिवून घ्यावी. तर मशीन इथे व्यवस्थित बसवून घेतली आणि बघू शकता अशी काही पॅन्ट शिवली त्याला असा बो लावला आणि पॅन्ट तशी मस्त झाली होती. फर्स्ट टाइम स्टिच केली होती आणि मॅडमने लगेच घातली सुद्धा. तिला खूप आनंद झाला पॅन्ट स्टिच केलेला पाहून. कसं ना मुलांना कशातही आनंद मिळतो. मग ती पॅन्ट शिवून झाल्यानंतर म्हटलं घरातला अगोदर पसारा आवरून घ्यावा कारण खूप पसारा झालेला होता. आणि ह्या दिव्याने सगळ्या घरात खेळणी केली होती तेच इथं मी भरून घेत होते. खेळणी तर भरली आणि ट्रायपॉडला मी मोबाईल लावला होता आणि तो ट्रायपॉड माझा असा साधा आहे तो खाली बसत नाही त्याच्यामुळं मी एका भांड्यात तांदूळ भरले होते आणि त्यात तो ट्रायपॉड लावला होता. आणि काय झालं काय माहिती खुर्चीवरून तो तांदळाचं भांडंच खाली घसरलं आणि सगळे तांदूळ सांडून गेले. मग इथं दिव्या माझी मला मदत करत होती की ते तांदूळ भरण्यासाठी तिने झाडू ते आणून दिला. मग मी ते तांदूळ भरले. तसे तांदूळ हे वापरत नाही मी कारण ते उघडे असल्यामुळे कितीतरी दिवस झाला ते फक्त ट्रायपॉड लावण्यासाठीच उपयोगाला येतात. आणि आज कुटाणा झाला नेमकाच ते भांडं पडलं आणि ट्रायपॉडही तुटून गेला. आता मोबाईल कशाला लावायचा हा प्रश्न पडलेला आहे. बघू जोपर्यंत माझा चॅनल ग्रो होत नाही तोपर्यंत मी नवीन ट्रायपॉड तर घेणार नाही. बघू त्या ट्रायपॉडलाच थोडं ॲडजस्ट करत मी व्हिडिओ बनवणार आहे.
आणि त्यानंतर 5 वाजता चहा केला. दिव्याला काही चहा दिला नव्हता कारण दूध नव्हतं आणलं मी आज. बाहेर खूप पाऊस येत होता त्यामुळे दुकानात जायचा कंटाळा केला होता. मग केळी होती घरात, ती खाल्ली होती दिव्यानी आणि नंतर भाजलेली शेंगदाणे ती खात होती. मी ब्लॅक टीच करून पिला आणि त्यानंतर तुम्हाला मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार होते, पण तिकडे माझ्या नंदेकडे गेल्यामुळे सगळं राहून गेलं. तिथून मी उशिरा माघारी आली. जेवण ते तिथंच केलं. त्याच्यामुळे माझं ते रुटीन शेअर करायचंच राहून गेलं. तर आजचा हा ब्लॉग एवढाच तुमच्याशी शेअर करत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला तेवढं नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय.